दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशाचा निर्धार तोडण्यासाठी विजयने पल्लवीला घरी आणलं होतं, पण हे ऐकून बलराज थोडासा हैराण होऊन जातो. पल्लवी आशाच्या उपस्थितीतच विजयवरच्या आपल्या प्रेमाचं आणि अधिकाराचं उघड प्रदर्शन करते. आशा बलराज आणि सुहासिनीला हे स्पष्टपणे सांगते की तिच्या सहनशक्तीची परीक्षा न घेतली जावे, कारण तिची सहनशक्ती जर संपली तर सर्वांच्या हातात हातकड्या बसतील. नाना, कामिनी आणि आशिष या गोष्टीवरून चिंतेत पडलेत की आशाने ह्यापुढे काय करायला हवं. आता पुढे आता तुम्हाला आशाशी काय बोलायचे पप्पा? तिच्याबरोबर बोलण्यासारखं राहिलंच काय आता? हे बघ बेटा, तिच्याकडून हे जाणून घेणं गरजेचं आहे की शेवटी तिच्या मनामध्ये आहे तरी काय. आपले सगळे प्रयत्न विफल झालेत पप्पा. काय झालंय पप्पा? काही बोलायचंय का तुम्हाला माझ्याशी? हे बघ बेटा, तू काल जे काही बोललीस त्याचं मला फार वाईट वाटलं. का? मी काही चुकीचं बोलले का पप्पा? हे बघ आशा, नाती अशी निभावली जात नाही. अशी नाती जी पाळण्याचे प्रयत्न केले जात नाहीत, ती तुटोत वा टिकोत, पण त्यात तणाव मात्र नक्की. मग तुम्हाला काय म्हणायचंय? मला ही नाती सांभाळायची इच्छा नाहीये. मग काय घरची सून अशा प्रकारे नाती जपते? आपल्या सासरच्यांना फासावर चढवायच्या गोष्टी करते? रिधिमा, गप्पा बस तू. मी बोलतोय ना, तू मध्ये बोलायचं नाहीस. आशा, तुझं जे काही या घरात चाललेलं आहे ते ठीक नाहीये, आणि विजय जे काही करतोय ते मला आवडत नाहीये. मलाही हे समजतंय पप्पा, पण ह्या घरात जे काही घडतंय त्याला सर्वांचीच संमती आहे. आता तू याला संमती म्हण किंवा नाईलाज, मला तर फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की या नात्यांच्या संदर्भात कुठे काही समझोता होण्याची शक्यता आहे की नाही. सगळे पर्याय तुझ्या समोर आहेत. तुझी विजयला सजा देण्याची इच्छा आहे, त्यात विजय पल्लवीला घेऊन. हे नाती ज्या प्रकारे बिघडत चालली आहेत ना बेटा, त्यामुळे ही नाती चिघळणाऱ्या जखमा बनू शकतात, जे मला व्हायला नकोय. मला तुझ्याकडून हे जाणून घ्यायचं आहे बेटा की आता तुझा विचार काय. तुम्हाला काय वाटतंय पप्पा? काल रात्री पल्लवी या घरी आली, माझ्या खोलीत गेली, माझ्या बेडवर बसली, माझ्या नवऱ्याबरोबर बसून इथे जेवली, पती पत्नीच्या नात्याची खिल्ली उडवून निघून गेली. हे सगळं पाहून एका रात्रीत माझा विचार बदलून जाईल असंच वाटतं ना तुम्हाला? मी तुम्हाला सांगत होतो ना पप्पा, हिच्याशी बोलण्यात अजिबात अर्थ नाहीये. अहो, हिला या नात्यांशी काही आपुलकीच वाटत नाहीये. फसवणूक करून ही सोयरीक तुम्ही जोडली होती, तरी मी ही नाती जपण्याचा प्रयत्न करते. तू मुलगी आणतोस, माझ्या पलंगावर बसवतोस आणि मलाच सुनावतोस की मला नाती जपायची नाहीयेत. हे बघ बेटा, मला केवळ तुझा निर्णय जाणून घ्यायचा आहे.
मला सांग, तुला तुझ्या पतीला सजा द्यायची आहे? नाती आपल्या जागी असतात पप्पा, आणि कर्तव्य आपल्या जागी. मला ठाऊक आहे की विजयच्या विरुद्ध पोलीस आणि कोर्टाकडे यावेळी काहीच पुरावे नाहीयेत. पण मी सत्यापर्यंत पोहोचण्याचे सगळे प्रयत्न करेन. हे बघ आशा, तुझे कुठलेही प्रयत्न यशस्वी होणार नाहीये, कारण विजयच्या विरुद्ध तुझ्यापाशी कोणतेही पुरावे नाही. तुझ्याकडचे सगळे पुरावे गोविंदच्या विरुद्ध आहेत, आणि गोविंदला सजा देऊन तुला काहीच मिळणार नाही. आणि विजयला सजा देणं तुझ्या आवाक्यातली गोष्ट नाही. मी तुला पुन्हा एकदा सांगतो, माझं म्हणणं ऐक, ही केस संपवून टाक. नाही, मी ह्या केसला अजिबात संपू देणार नाही. सत्याच्या मार्गाने चालत आहे आणि चालत राहीन. सत्य उघडकीस आणायचे सगळे प्रयत्न करेन. ज्याने गुन्हा केलाय त्याने शिक्षा भोगण्यासाठी तयार राहायला हवे. अबा बेटा, तू थोडा वेळ घरीच थांब. मी जरा कोर्टात जाऊन येतो. बाबा, कोर्टात आज काही काम आहे का बाबा? नाही बेटा, बस पाहायला आणि समजून घ्यायला जातोय की या केसचा शेवटी होणार तरी काय. तू इथे? हो बाबा, मी आपल्याशी काही बोलायला आलोय. ये, बस चहा घे, जेवून जा. पण त्या केसच्या बाबतीत बोलायची मुळीच गरज नाहीये. बाबा, बोलायचा अधिकार तर कोर्ट देखील देतं, आणि तुम्ही मला बोलू नकोस असं सांगताय. आशिष, तुम्ही एक बोलताय आणि तुमचे नाना काही वेगळंच बोलतायत. हो, मी ॲक्च्युली त्याच विषयी बोलायला आलो होतो. कदाचित तुम्हा लोकांना कल्पना नाही आहे की आशा आता किती मोठ्या पेचात सापडली येते. तुम्हाला कल्पना नाही याची, पण मला नाही वाटत की हे सत्य आहे. कोणत्या सत्याबद्दल बोलतोयस? तुम्हा लोकांना पण हेच वाटतं ना की गुन्हेगार गोविंद आहे? यात वाटण्यासारखं काय? हे तर स्पष्ट आहे की माझ्या मुलाचा खुनी गोविंद आहे. आणखी कोण असू शकतं? आशा पण आत्तापर्यंत हेच समजून चालली होती, पण आता तिच्यासमोर एक नवीन गोष्ट उभी राहिली की गुन्हेगार गोविंद नाही, उलट विजय आहे. आशिष, मी ही गोष्ट मान्यच करू शकत नाही. ही केवळ सत्याला लपवण्याची एक पद्धत आहे. नाही, असं नाहीये. हे पहा, आज आशाच्या समोर एक फार मोठा प्रश्न उभा राहिलाय. जर गुन्हेगार विजय असेल तर मग आशा विजयला शिक्षा मिळवून देऊ शकेल का? पण आशा सुद्धा याच गोष्टीवर ठाम राहिले की ती कुठल्याही बाबतीत समझोता नाही करू शकत. आणि नाना पण हीच गोष्ट लक्षात घेऊन आशाला समजवण्याचा प्रयत्न करत होते की तिने ही केस सोडून द्यावी. पण आशाला स्वतःला ही केस सोडायची नाहीये बाबा. याचा अर्थ हा आहे की ही केस गुंतागुंतीची झालेली आहे. माझी अशी इच्छा नाहीये की मला न्याय मिळवून द्यायच्या प्रयत्नात आशाचा संसारच उजाड व्हावा. बाबा, तुम्ही काय म्हणताय? ते बोलतोय जे सत्य आहे. हे पहा आशिष, मी न्यायाची अपेक्षा सोडलेली आहे. आणि तू जाऊन आशाला हे सांग की माझी इच्छा नाहीये की मला न्याय मिळवून द्यायच्या प्रयत्नात तिला तिच्या नात्यांची कुर्बानी द्यायला लागावी. पण बाबा, तुझ्या मनात काय विचार चाललेत किंवा तुला काय म्हणायचं आहे हे ठाऊक नाही. मी केवळ इतकंच जाणतो की आशाच्या आसपास जे लोक आहेत त्यांची इच्छा नाहीये की तिने ही केस लढावी. आणि मी तिला विवश करू इच्छित नाही. आणि आता ह्यापुढे ह्या बाबतीत बोलायची काहीच आवश्यकता नाही. नमस्कार मम्मी.
सुखी राहा. नशिबाने मला तुमच्यापासून दूर केलंय, पण आज देखील जेव्हा तुम्ही मला माझ्या जवळ भासता मनाला हिंमत मिळते माझ्या. बेटा, केवळ आजच नव्हे, मी नेहमीच तुझ्या सोबत असणार आहे. अच्छा सांग, काय चाललंय त्या घरात? बस मला तोडण्याचे प्रयत्न चाललेत. नव्या नव्या युक्त्या वापरल्या जातात. नव्या नव्या युक्त्या? तुला काही वाईट वागणूक तर दिली जात नाहीये ना? नाही मम्मी. बेटा, काय चाललंय? प्लीज मला सगळं सांग. अशी फारशी काही मोठी गोष्ट नाही. बेटा, तरीही मला सगळं जाणून घ्यायचंय. माझी शपथ आहे तुला. मला खरं काय ते सांग प्लीज. जर तू मला तुझी मानत असशील तर तू काहीही लपवणार नाहीस. सांग मला. बेटा, मला पूर्णपणे ठाऊक आहे की ते कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकतात आणि मला जाणून घ्यायचंय की ते कुठल्या पायरीपर्यंत घसरले आहेत. अशा काय झालंय बेटा? तू गप्प कायस? अगं बोल ना. मम्मी, खरं तर पल्लवी काल रात्री विजय बरोबर इथे आली होती. व्हॉट? त्यांची हिंमत इतकी वाढली? हो मम्मी. विजय काल रात्री जाणून बुजून पल्लवीला इथे घेऊन आला. म्हणजे मी मोडून पडेन, पण मी इतक्या सहजासहजी हार मानणारी नाही. ह्या लोकांनी तर त्यांच्या नीचपणाच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. त्या सोहनलालला पण आपल्या प्रतिष्ठेचा विसर पडलाय. मम्मी, पल्लवीला ह्या गोष्टीसाठी कोण प्रवृत्त करते माहितीये? मोठी आई. सवाल हा आहे की कुठल्या हक्काने पल्लवी तिथे गेली होती? जाऊ देत ना मम्मी. बेटा, पल्लवी तुझ्या घरापर्यंत पोहोचलीये ना, आणि तू मला सांगतेस की सगळं जाऊ देत ना? नाही बेटा, पल्लवीची ही जी वागणूक आहे ना, त्याची माहिती सोहनलालला मिळालीच पाहिजे. आणि ह्याचा जबाब मी सोहनलालला नक्कीच विचारणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही मम्मी की ह्या खेळात की कोणाचं नुकसान होवो अथवा न होवो, पण पल्लवी आपल्याच हातांनी आपल्याच आयुष्याचा नाश करून घेणार. बेटा, एक गोष्ट लक्षात ठेव. तुला कोणाचीही भीती बाळगायची आवश्यकता नाही. कोणाही समोर झुकायची गरज नाहीये. जो तुझा अधिकार आहे तो तुला मिळणारच मिळणार. आणि तुझा अधिकार तुझ्यापासून कोणीही हिरावून नाही घेऊ शकत. मी तुला नंतर फोन करते बेटा. बाय बाय. रेखा ही भाग्याची. घे बेटा, पाणी घे. आता सांग, शास्त्रीजी काय म्हणाले ते? नाना, त्यांनी त्यांचा निर्णय घेतलाय. बाकी दुसरं काही ऐकूनच घेत नाहीयेत ते. म्हणजे त्यांनी हे ठरवलंच आहे की त्यांना आशाला ह्या केसमधून बाजूला करायचंय म्हणून? हो नाना. नाना, मी त्यांना विजयवाल्या घडामोडींची माहिती दिली तेव्हा त्यांनी ज्या प्रकारे रिॲक्ट केलं ते पाहून मी विचारत पडलो. काय म्हणाले ते? नाना, शास्त्रीजींचा ह्यापेक्षा अधिक मोठेपणा काय असू शकतो? जेव्हा मी त्यांना सांगितलं की ह्या बाबतीत आता विजयचं नाव पुढे आलंय, तेव्हा ते पण म्हणाले की आशाचा संसार मोडला जाता कामा नये. खरंय बेटा, सगळ्यांची हीच इच्छा आहे की आशाला आयुष्यात सुख प्राप्त व्हावं. पण ठाऊक नाही असं का होत आहे की आपल्या सगळ्यांच्या मनातली इच्छा ईश्वरापर्यंत का पोचत नाही? नाना, सगळं काही ठीक होईल, पण आता आपल्यालाही विचार करावा लागेल की आशाला कसं समजवायचं, काय सांगायचं तिला. बेटा, जर शास्त्रीजी मागे व्हायला तयार झाले असतील ना, तर आपल्याला देखील आशाला समजवायला हवं. तसंही आशाच्या सांगण्याने किंवा बाकी कुणाच्याही सांगण्याने कायदा ही गोष्ट मान्य नाही करणार. तुमचं खरं आहे नाना. आपण एकदा आशाचं मन वळवायचा प्रयत्न करायला हवा. आंटीजींनी पण मला हेच सांगितलं होतं. आयुष्य फारच कठीण असतं बेटा, म्हणूनच प्रत्येक पावलावर समझोत्याचं बोट पकडून पाऊल पुढे टाकावं लागतं. आता एवढंच की हा तिढा लवकर सुटावा. हो, माझं बोलणं झालंय त्याच्याशी. हो, ठीक आहे, ठीक आहे. हो, उद्या मी करतो ते. ठीक आहे. हो, लंच नंतर भेट मला. ओके, बाय. कृतिका बेटा, कृतिका. हॅलो. कामिनी बोलतेय मी. बोल, कशासाठी फोन केलास तू? तुझा फोन आला म्हणजे काही ना काही खास गोष्ट असणार. अगदी अचूक हो रे तुमचा. खासच गोष्ट आहे, पण मला हे नाही ठाऊक की ही गोष्ट आपल्याला ठाऊक आहे की नाही. तुला जे सांगायचं आहे ते सांग.
मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे सोहनलालजी. पल्लवी कोणत्या हक्काने विजयच्या घरी जाते? हे काय बोलतेस तू? मी मगाशी म्हणाले होते ना की ह्या गोष्टीची कदाचित आपल्याला कल्पना असो किंवा नसो, पण ही गोष्ट खरी आहे की तुमची पल्लवी ना केवळ विजयच्या घरापर्यंत तर त्याच्या बेडरूम पर्यंत पोहोचली आहे. हे काय परळतेस तू? मी म्हणाले होते ना की बहुतेक तुम्हाला ही गोष्ट ठाऊक नाहीये. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर आता पल्लवीला बोलावून विचारा तिला की काय खरंय ते. आणि सोहनलाल, जेव्हा तुम्हाला या गोष्टीची कल्पनाच नाही तर मग उत्तर कुठून देणार तुम्ही? पल्लवी कुठल्या अधिकाराने विजयच्या बेडरूम मध्ये गेली? जरा नीट तुम्ही पल्लवीला समजावा की ती एक मुलगी आहे. मुलीच्या चरित्र्यावर एकदा का डाग लागला की मग तो कधीच जात नाही. इज्जत जर गमावली गेली तर ती काचेच्या भांड्याप्रमाणे असते, ती तुटते आणि मग पुन्हा मिळत नाही. समजवा तिला की आशाचं सुख हिरावून घ्यायच्या ईर्षे ती स्वतःचं आयुष्य बर्बाद करून बसेल. गायत्री, गायत्री, काय झालं? ओरडताय कशाला? पल्लवी कुठे आहे? बोलाव तिला. ती घरी नाहीये. कुठे गेलीये ती? मला तिच्याशी बोलायचं आहे. ओरडू नका, मी सांगितलं ना ती घरी नाहीये म्हणून. ती गेलीये कुठे? गेली असेल कुठेतरी, पण झालंय तरी काय? तुला ठाऊक आहे पल्लवीचं विजयच्या घरी येणं जाणं असतं. त्या दोघांमध्ये जवळीक तयार व्हायला लागली आहे. ओ, म्हणजे खबर तुमच्यापर्यंत पोहोचली तर? म्हणजे तुला ही गोष्ट ठाऊक आहे? हो, ठाऊक आहे. आणि मीच पल्लवीला विजयच्या घरी पाठवलं होतं. का पाठवलंस तू तिला? काय म्हणून गेलीये ती विजयच्या घरी? विजयच्या प्रेमाविषयी तुम्हीच प्रश्न उभे केले होते ना, म्हणून मी त्याच्या घरच्या लोकांना भेटायला पल्लवीला पाठवलं होतं. जर विजयच्या घरी जायलाच हवं होतं तर तू जायचं होतंस. तुला या गोष्टीची पर्वा वाटली नाही की अशा गोष्टींमुळे पल्लवीची बदनामी होईल? तुम्ही तिच्या नावाची आणि बदनामीची चिंता नका करू. मला ठाऊक आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीची खबर मिळत असते, म्हणून त्यासाठी मी पल्लवीला विजयला भेटण्यापासून नाही रोखू शकत. आणि आता तर ही गोष्ट स्पष्टच झाली आहे की विजयच्या घरच्यांची पल्लवीला सून करून घ्यायची इच्छा आहे. तेव्हा आता तुम्हाला कोणी विचारलं तर सांगा की या नात्याने पल्लवी विजयच्या घरी गेली. काल तुला घरी जायला उशीर झाला होता. कोणी काही म्हणालं तर नाही ना? नाही, मी मावशीला आधीच कालच्या भेटीविषयी कल्पना दिली होती. आता तर त्यांची पण खात्री पटली असेल ना की माझ्या घरच्या लोकांना तू किती आवडलीस आहे. हो, पण विजय, मला अजून हे कळत नाहीये की आता आपल्याला अजून किती थांबावं लागेल. शेवटी हा तिढा कधीपर्यंत सुटू शकेल? बस थोड्या दिवसांचीच गोष्ट आहे पल्लवी. आणि तू स्वतःच पाहिलेस ना की माझ्या घरातील कोणालाही आशा आवडत नाही. बस एकदा का ही केस संपून गेली ना, मग धक्के देऊन त्या आशाला घराबाहेर काढून टाकू आम्ही. नाही विजय, आय मीन तुम्हा लोकांना असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे आशा स्वतःच तुला घटस्फोट देईल. आपल्या देशात कोणालाही या गोष्टीची परवानगी नाहीये की त्यांनी स्वतःच्या सुनेला घरातून काढून टाकायची. ह्यासाठीच तर मी तुला तिथे घेऊन गेलो होतो. कारण की मी असं ऐकलंय की एखादी पत्नी सर्व काही सहन करू शकते पण आपल्या सवतीला सहन नाही करू शकत. तसं मी गेल्यानंतर विजय, आशाची रिॲक्शन काय होती? अगं रात्रभर झोप नाही लागली तिला. तू त्या घरात पाऊल टाकून तिची झोपच उडवून टाकलीस. आता जर वारंवार तिने तुला तिथं पाहिलं तर स्वतःच घर सोडून निघून जाईल ती. बस एकाच गोष्टीची तिने मला धमकी दिली. नाही विजय, मी सांगितले ना की मी तुला शिक्षा होऊ देणार नाही. भलेही मग काही होऊ दे, मी जिवंत असेपर्यंत आशा तुला शिक्षा मिळवून देऊ शकत नाही. पल्लवी, मला नाही होणार, पण माझ्या जिजूंना तर शिक्षा मिळवून देऊ शकते ना ती वकील. माझी एक इच्छा आहे की माझ्या जिजूंना
शिक्षा होण्यापासून वाचवायचे मार्ग तुलाच शोधायला हवेत. रेखा ही भाग्याची. इतकं सगळं होऊन गेल्यानंतरही ती आम्हाला कायद्याच्या गोष्टी बोलते. हो गोविंद, पप्पांनी तडजोडीचा मुद्दा तिच्यासमोर स्पष्टपणे ठेवला, पण ती कुठल्या तडजोडीसाठी तयारच नाहीये. विजयच्या बाबतीत हे समजल्यानंतरही की खुनी विजय आहे. हो, आणि यामुळेच तर आम्ही सगळे काळजीत आहोत ना. इतके सगळे प्रयत्न केल्यावरही ती तिच्या म्हणण्यावर ठाम आहे. कळतच नाही तिच्या मनात काय चाललंय ते. पप्पांच्या समोर तर तिने स्पष्टपणे सांगितलं की ती सत्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करते, आणि जो गुन्हेगार आहे त्याने शिक्षा भोगायला तयार राहावं. विजयचा बागुलबुवा तर आपण मुद्दामून उभा केला होता. खरं तर गुन्हा तुमच्याच हातून घडला होता, आणि ती शिक्षा ठोठावण्यासाठी कुठल्याही सीमेपर्यंत जाऊ शकते. कसला विचार करताय गोविंद? अजून काही मार्ग आहे का की ज्यायोगे आशावर दबाव आणता येईल, तिचा निर्धार तोडता येईल? आजवर तुम्ही जे जे सांगितलं ते आम्ही सगळं केलंय, इथपर्यंत की विजयचं लग्न आशाबरोबर करून दिलं, पण तरीही जे हवं ते झालंच नाही. कशी बाई आहे ही. आपलं सौभाग्य पणाला लावून सुद्धा आपले नियम आणि अस्तित्वाची लढाई लढते. हो, आजवरचे आपले सगळे प्रयत्न वाया गेलेत. पप्पा तर तिचं हे सगळं काही ऐकून अपसेट आहे. आता आणखी कुठला मार्ग उरलाय जावई बापूंना वाचवण्याचा? आता तर गुंतागुंत आणखीच वाढली, कारण ती आता या घरची सून झाली. आपल्याला हे कधी वाटलंच नव्हतं की आशा इतकी हट्टी असेल म्हणून. पण जावई बापूंचा तर पूर्ण विश्वास होता ना की या घरची सून झाल्यावर ती या केसला संपवून टाकेल. काय झालं त्या विश्वासाचं? काय झालं त्यांच्या दाव्याचं? अशा वागण्याने आपण विजयला आणखी जास्त संकटात लोटलेलं आहे. काही वाकडं होणार नाही. आपण जेव्हा हवं तेव्हा आशाला या घरातून घालवू शकतो. ती जबरदस्तीने सून बनून या घरात थोडीच राहू शकणार आहे. तिला घराबाहेर काढण्याने आपल्या जावई बापूंना शिक्षेपासून आपण वाचवू शकतो. जावई बापू प्रत्येक वेळी जे सांगत गेले त्या वेळी ते सगळं आपण करत गेलो, पण परिणाम काय झाला? काही नाही. विजय पण त्यांच्या इशाऱ्यावर सगळं काही करायला तयार झाला. पण जावई बापूंना वाचवण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागणार होतं ना. पण तू कधी याचा विचार केलायस का सुहासिनी, की आशावर दबाव आणण्यासाठी विजयने जावई बापूंवरचा आरोप आपल्या शिरावर घेतला, की रोहितचा खून हा विजयने स्वतः केला होता. एवढं करून उपयोग तर काहीच नाही. वर आज आशा आणि तिच्या घरच्या सर्व लोकांना हेच वाटतंय की आपला विजय खुनी आहे, तो गुन्हेगार आहे. तर मग हा विजयच्या माथ्यावरचा कलंक नाहीये? आणि खरी परिस्थिती तर ही आहे की ही हत्या जावई बापूंच्याच हातून झाली होती. हे काय बरळतेस तू? बरळत नाहीये मी. फक्त एक सांगते तुला की आजपर्यंत तुम्ही जो गेम खेळत होतात ना तो ओव्हर झालाय. आता कोर्टाचा गेम सुरू होईल आणि तो तुझ्या बरोबर समाप्त होईल. वकिली डावपेच तर ती दाखवणारच. मम्मीजी, आपल्या समोर चिंतेची गोष्ट तर ही आहे की आशाला आपण तोडण्यासाठी जी काही तयारी केली होती ती सगळी तयारी एका झटक्यात संपून गेली आहे.